हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इशिताच्या डोळ्याला जेव्हा झोपेतून जाग आली तेव्हा तिला खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश खूपच तीव्र वाटला. तिने समजून चुकले की ती खूप वेळ झोपली होती. त्यामुळे ती घाईघाईने उठून थेट कबीरच्या खोलीकडे गेली. कबीरच्या खोलीत पोहोचल्यावर इशिताने पाहिलं की कबीर खोलीत नाहीये. तिने खोलीकडे नीट लक्ष दिलं तर लक्षात आलं की खिडक्या आणि बाल्कनी उघड्या आहेत. त्यामुळे खोलीत भरपूर प्रकाश येत होता. त्यामुळे तिला कबीरची खोली पहिल्यांदाच पूर्णपणे दिसत होती. इतक्या दिवसांपासून ती कबीरच्या खोलीत जात होती, पण तिने कधीच त्याच्या खोलीतील वस्तूंकडे लक्ष दिलं नव्हतं. कारण बहुतेक वेळा खोलीचं दार बंद असे किंवा लाईट बंद असे, त्यामुळे आत काही नीटसं दिसत नसे. पण आज कबीरची खोली पाहून इशिताची अंगठी थरथर कापू लागली. खोलीतील प्रत्येक भिंतीवर बंदुका लटकवलेल्या होत्या. असं वाटत होतं जसं कबीर एखादा पोलीस अधिकारी असेल आणि त्याला परवान्याने अनेक बंदुका वापरण्याची परवानगी दिली गेली आहे. इतक्या शस्त्रांनी भरलेल्या खोलीकडे पाहून इशिता भीतीने थरथरू लागली. ती काही क्षणांसाठी तर विसरली सुद्धा की ती अजूनही कबीरच्या खोलीत आहे. ती एवढी गुंग होती की कबीर कधीही आत येईल हेही तिच्या लक्षात आलं नाही. थोडा वेळ खोलीकडे पाहिल्यावर इशिता बाहेर पडण्यासाठी वळली. तेव्हाच तिची नजर सोफ्यावर ठेवलेल्या एका पांढऱ्या टी शर्टवर गेली. त्या टी शर्टकडे पाहून इशिता दचकून म्हणाली, हे तर तेच टी शर्ट आहे ना जे काल कबीरने घातलं होतं. पण या पांढऱ्या टी शर्टवर हे लाल डाग कसले? हे पाहताच इशिताला अचानक तो दिवस आठवला ज्या दिवशी ती घरातून पळून गेली होती. तिने त्या दिवशी कबीरच्या हातांवर रक्त पाहिलं होतं आणि त्याच्या कपड्यांवरही रक्ताचे डाग. हे सगळं पाहून घाबरत इशिताने तो टी शर्ट उचलून नीट पाहिला. खरंच त्या टी शर्टवर रक्ताचेच डाग होते. हे तिला समजून आलं. ती घाबरून तडक टी शर्ट सोफ्यावर फेकून खोलीतून पळत बाहेर आली. इशिता नुकतीच झोपेतून उठली होती, पण त्या भीतीने ती विसरली होती की ती कुठल्या अवस्थेत आहे. ती पुन्हा पुन्हा मागे वळून बघत पुढे जायचा प्रयत्न करत होती. तिचं मन सांगत होतं की कुठल्याही क्षणी कबीर तिच्या मागून येऊन तिला पकडेल. ती पळतच होती. तेव्हाच अचानक ती समोरून येणाऱ्या कोणत्या तरी माणसाशी धडकली. त्या धडकेमुळे तिचं डोकं थेट त्या माणसाच्या छातीला लागलं आणि तिच्या नाकाला थोडीशी दुखापत झाली. तिने पटकन हाताने नाक धरून वेदना कमी करायचा प्रयत्न केला. जशी तिची वेदना थोडी कमी झाली, तिने समोर पाहिलं तर तो कबीर होता. कबीरला समोर पाहून इशिता भयभीत होऊन पाठीमागे सरकू लागली. ती घाबरली होती. असं वाटत होतं की कबीर तिला मारून टाकेल. काही दिवसांपूर्वी 2 वेळा तिने कबीरला रक्तात माखलेलं पाहिलं होतं. एकदा घरात येताना आणि दुसऱ्यांदा त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. हे सगळं आठवून इशिता घाबरत म्हणाली, मी काहीही केलं नाहीये. मी फक्त तुमच्या खोलीतून बाहेर निघत होते म्हणून माझं लक्ष तुमच्या खोलीतल्या वस्तूंवर गेलं. पण मी वचन देते, मी याबद्दल कोणालाही काहीही सांगणार नाही, ना तुमच्या कुटुंबाला ना बाहेर. मी काहीही चुकीचं केलं नाही, ना काही पाहिलं आहे. कृपया माझ्याशी काही करू नका. मी वचन देते की मी काही वाईट वागणार नाही आणि तुमच्याशी कधीही खोटं बोलणार नाही, इशिता कबीरला म्हणते. असं म्हणतच इशिता कबीरच्या बाजूने निघून जायचा प्रयत्न करू लागली. पण तिने पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि कबीरने तिला रोखून धरलं. कबीरने आपला हात पुढे करताच इशिताची कंबर त्याच्या हातांवर आदळली. त्याने तिच्या कमरेला पकडून थांबवलं आणि रागाने तिरकी नजर टाकत म्हणाला, आज तू माझ्या खोलीत जे पाहिलंस ते परत एकदा पाहण्याचा प्रयत्नही केला तर मी तुझा जीव घेईन आणि तुला जमिनीखाली गाडून टाकेन. कोणालाही कळणारही नाही की तू कुठे गेलीस. तू आधी कशी पळून गेली होतीस.
तसंच मी सगळ्यांना सांगेन की तू लग्न करून समाधानी नव्हतीस, म्हणून कोण्या परक्या माणसासोबत पळून गेलीस. जर तुला वाटत असेल की मी तुझ्याशी काही वाईट वागू नये, तर अगदी तसंच वाग जसं मी सांगतो. आणि त्यानंतर कबीरचं बोलणं ऐकून इशिताने आपल्या कमरेवर नजर टाकली. तिने तिथे कबीरचा हात होता. तो हात ग्लोव्ज घातलेला होता. हे पाहून तिला थोडं विचित्र वाटलं, पण सध्या तिला कबीरच्या हातांपेक्षा त्याच्या रागाचं अधिक भय वाटत होतं. कबीरने पाहिलं की इशिता भीतीने थरथरत आहे. त्यानेही आपल्या हाताकडे पाहिलं, जिथून तो इशिताची कंबर धरून होता. त्याने पटकन हात मागे घेतला आणि 2 पावलं मागे जात म्हणाला, झोपून उठल्यावर माणसाने अंघोळ केली पाहिजे. तू अशी पळत आहेस जसं तुझ्या मागे वाघ लागला आहे. मी तुला 10 मिनिटाचा वेळ देतो. 10 मिनिटात हॉलमध्ये येऊन मला भेट. त्यानंतर काय करायचं ते मी तुला सांगेन. हे बोलून कबीर तिथून निघून गेला. कबीर निघून गेल्यावर इशिताला थोडं हलकं वाटलं. जरी तिची भीती थोडी कमी झाली होती, तरी ती अजूनही त्याच्याविषयी अस्वस्थ होती. तिला आता फक्त 10 मिनिटाचा वेळ मिळाला होता आणि तिला स्वतःला तयार करायचं होतं. हे लक्षात घेऊन ती परत कबीरच्या खोलीत गेली. खोलीत जाताच इशिता भिंतीकडे लक्ष न देता थेट बाथरूमकडे गेली. दरवाजाजवळ पोहोचल्यावर ती चेहरा वाकडं करत म्हणाली, हा माणूस म्हणजे पूर्णपणे शैतानच आहे. त्याला पाहिलं की वाटतं खरंच एखादा वाघ माझ्या समोर माझ्या मागे लागलाय. एक वेळ वाघाजवळ जाईल, पण या माणसाजवळ नाही. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मी भीतीने पळते, पण त्याला कसं सांगू की मला त्याचं किती भय वाटते. जर त्याला सांगितलं की मी घाबरते, तर तो मुद्दा मला अजून घाबरवेल. काहीही झालं तरी मी त्याच्यासमोर घाबरायचं नाही. नाहीतर त्याला समजेल, त्याला वाटेल की मी त्याच्यापासून त्यालाच घाबरते आणि मग तो मला कायम भीती दाखवत राहील. असं विचार करत इशिता वर पाहून डोळे मिटते, खोल श्वास घेते आणि मग बाथरूममध्ये शिरते. 10 मिनिटं झाली होती. कबीर आपल्या कुटुंबासोबत बसून इशिताची वाट पाहत होता. घरातले सगळे लोक यावेळी फक्त कबीरकडेच पाहत होते, कारण सकाळी उठल्यावर त्याने सर्वांना तात्काळ आपल्याजवळ बोलावलं होतं. मयंकनं पाहिलं की अजूनही इशिता खाली आलेली नाहीये. तेव्हा तो जानकी खन्नांकडे पाहून म्हणाला, आजी, भाऊ असं काय करणार आहे की त्यासाठी ते वहिनीची इतकी वाट पाहतायत? कुठे असं तर नाही ना की ते त्यांना पुन्हा काही शिक्षा देणार आहेत? मयंकच्या बोलण्यावर जानकी खन्ना डोळे थोडेसे बारीक करत म्हणाल्या, मला कसं माहिती की तुझा भाऊ कधी रागात असतो आणि कधी हसतो, आणि इशिता काही चुकीचं करेल असं मला वाटत नाही. त्यामुळे कबीर तिला शिक्षा देईल असंही वाटत नाही. कदाचित काही वेगळाच विषय असेल. तेवढ्यात इशिता तयार होऊन खाली आली. घरात सगळे शांत बसलेले पाहून तिचं लक्ष कबीरकडे गेलं. कबीरला पाहताच तिच्या मनात पुन्हा त्याची भीती निर्माण झाली. पण यावेळी तिने ठरवलं होतं की ती त्याला घाबरणार नाही, धैर्याने त्याच्याशी सामना करणार. मात्र हे तिला मनातल्या मनात वाटत होतं. प्रत्यक्षात तसं करणं तिच्या हातात नव्हतं. म्हणूनच ती अनयासोबत जाऊन उभी राहिली. इशिताने पाहिलं की अनया देखील घाबरून कबीरकडे पाहते आहे. तिनं हातानं खून करत विचारायचा प्रयत्न केला. अनया मात्र चेहरा वाकून नाही असं डोकं हलवून सांगू लागली. जणू तिलाही काहीच माहिती नाही की काय चाललंय. कबीरनं पाहिलं की घरात सगळे लोक उपस्थित आहेत. तेव्हा तो अनयाकडे पाहत म्हणाला, अनया, तुझं कॉलेज कितीपर्यंत पूर्ण झालंय? अनया म्हणते. कबीरचं बोलणं ऐकून अनया थोडीशी घाबरत म्हणाली, भाऊ, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले.
मी विचार केलाय की पुढचं शिक्षण थांबवून काहीतरी काम करावं. म्हणजे इशिता ग्रॅज्युएशनपर्यंत शिकली आहे. तिला पुढंही शिकायचं होतं, पण तिच्याकडे इतके पैसे नव्हते की मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येईल. म्हणून तिचं ॲडमिशन झालं नाही. मग आम्ही दोघींनी ठरवलं की आपण दोघी शिक्षण थांबवू. अनयाचं बोलणं ऐकून कबीरचं लक्ष इशिताकडे गेलं. त्याला हे माहीत होतं की त्याची बहीण अनयानं इशितामुळे आपलं शिक्षण थांबवलं आहे आणि म्हणूनच तो इशिताकडे पाहत म्हणाला, म्हणजे जर मी तुम्हा दोघींना पुढं शिकण्याचा पर्याय दिला तर तुम्ही शिकाल का की शिक्षण इथंच थांबवाल? कबीरचं बोलणं ऐकून इशिता थोडा वेळ डोळे उचलून त्याच्याकडे पाहत राहिली. तिला अजिबातच वाटलं नव्हतं की कबीर स्वतः पुढं येऊन त्यांचं शिक्षण सुरू करायला मदत करेल. खरं तर कबीर कधीच आपल्या बहिणीच्या शिक्षणात अडथळा आणत नव्हता आणि त्याच्याकडे पैशांचीही कमतरता नव्हती. पण तो इशितासाठी हे सगळं करत आहे हे इशिताला खरंच मान्यच होईना. तिथं अनयानं कबीरचं म्हणणं ऐकून आनंदानं म्हणाली, भाऊ, जर तुम्ही म्हणत असाल तर मी ॲडमिशन घेते. पण जर इशिताने नाही शिकली तर मीही शिकणार नाही. आमचं कोर्सही एकच आहे आणि पुढं जी नोकरी करायची आहे तीही एकाच प्रकारची आहे. आम्हाला बिझनेस, मार्केटिंग, इकॉनॉमिक्स याचं खूप चांगलं ज्ञान आहे. आम्ही बिझनेस करण्यासाठी तयारी करू शकतो, पण त्यासाठी थोडा वेळ हवा आहे. अनयाचं म्हणणं ऐकून कबीर सोफ्यावरून उठला आणि त्या दोघींच्या जवळ जाऊन आपल्या हातात असलेले 2 लिफाफे त्यांना देत म्हणाला, हे 2 लिफाफे आईने पाठवले आहेत आणि सांगितलं आहे की हे दोघींनाही द्यायचे आहेत. माझी बहीण जर दुसऱ्या एखाद्या मुलीमुळे तिचं शिक्षण थांबवत आहे हे मला आधी समजलं असतं तर मी तुला आज धडा शिकवलाच असता. पण तू वाचलीस. कारण आजच मला समजलं की आईनं यावर आधीच उपाय शोधून ठेवलेला आहे. या लिफाफ्यामध्ये तुमच्या दोघींचं ॲडमिशन फॉर्म आहेत. तुम्हा दोघींचं एकाच कॉलेजमध्ये एकाच ब्रँचमध्ये ॲडमिशन झालं आहे. उद्यापासून तुम्हा दोघींनी कॉलेज सुरू करायचं आहे आणि जर मला कधी वाटलं की तुम्ही कॉलेजला जात नाही तर मी लगेच तुमचं शिक्षण कायमचं बंद करून टाकेन. त्यानंतर तुम्हाला घरून ना खिशात पैसे मिळतील ना पुन्हा शिकायची संधी मिळेल. कबीरचं रागात भरलेलं बोलणं ऐकून इशिताला लक्ष त्या लिफाफ्यावर गेलं. त्यावर मोठ्या अक्षरात कॉलेजचं नाव लिहिलेलं होतं. हे वाचून ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, हे कॉलेज? म्हणजे हे कॉलेज खूप मोठं आहे ना? इथे खूप श्रीमंत आणि हुशार मुलं शिकायला येतात. आपण सारखे जर तिथं शिकायला गेलो तर आपला सगळा मजाक उडवतील. इशिताचं म्हणणं ऐकून अनयाचंही लक्ष त्या नावाकडे गेलं. तिनं पटकन कबीरच्या हातातून लिफाफा घेतला आणि म्हणाली, अगं इशिता, तू त्याचा विचार का करतेस? तू बहुतेक विसरलीस की आपण किती मोठ्या घरातले आहोत. मला तर वाटतं की आपण तिथं जाऊन राज्य करू. आपल्याला कोणी काही बोलू शकत नाही. अनया इशिताला म्हणते. अनयाचं बोलणं ऐकून कबीर डोळे बारीक करत म्हणाला, पहिली गोष्ट, तिथे कोणालाही हे माहिती होऊ देऊ नका की तुम्ही खन्ना घराण्यातून आलात. दुसरी गोष्ट, कुणालाही हे कळू देऊ नका की इशिता खन्ना कबीर खन्नाची पत्नी आहे. तिसरी गोष्ट, पैशाचा गर्व अजिबात दाखवायचा नाही, हे लक्षात ठेवा. हे घर माझं आहे आणि मी कमावलेले पैसेही माझेच आहेत. कॉलेजमध्ये शिकायचं दुसरं काही नाही. जर मला वाटलं की तुम्ही काही वेगळं करताय तर मला 2 सेकंदही लागणार नाही तुम्हाला तिथून बाहेर काढायला. चौथी आणि शेवटची गोष्ट,
मी जे काही सांगितलंय ते लक्षात ठेवा. विशेषतः हे की कुणालाही तुमचं खन्ना घराण्याशी काही संबंध आहे हे समजता कामा नये. ना खन्ना हे आडनाव वापरायचं, ना कोणाला सांगायचं की तुम्ही मला ओळखता. हे बोलून कबीरनं एक नजर इशिताकडे टाकली आणि निघून गेला. कबीर रागानं बाहेर जाताना पाहून अनया थोडं तोंड वाकडं करत जानकी खन्नांकडे पाहू लागली. जानकी खन्ना हे पाहून तिच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, हे सगळं तुमच्या आई जान्हवीचं काम आहे. तिचं म्हणणं आहे की तुम्ही दोघींनी शिक्षण पूर्ण करावं. एखाद्या कारणामुळे शिक्षण अर्धवट सोडणं योग्य नाही. आम्हाला इशिताची अडचण माहिती होती, पण तुझ्या शिक्षणावर इशितामुळं विराम येणं कबीरला अजिबात पसंत नव्हतं. तुला माहीत आहे ना कबीर आपल्यासाठी किती विचार करतो. जानकी खन्नाचं बोलणं ऐकून इशिता त्यांच्याकडे पाहत म्हणाली, आजी, मीही किती वेळा अनयाला हेच सांगितलं होतं, पण हिला माझं काही ऐकायचंच नव्हतं. माझं शिक्षण स्कॉलरशिप न मिळाल्यामुळं थांबलं होतं. जर मला स्कॉलरशिप मिळालं असतं तर मी नक्कीच पुढं शिकले असते. पण माझ्यामुळे जेव्हा अनया शिकली नाही तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं. आईनं आमच्यासाठी आज इतकं काही केलं आहे हे पाहून खूप छान वाटत आहे. आता मीही माझं शिक्षण पूर्ण करू शकेन. तुमचं खूप खूप आभार की तुम्ही माझ्यासाठी इतकं करत आहात. इशिताचं बोलणं ऐकून अनया हसून म्हणाली, इशिता, तू बहुतेक विसरलीस, हे घर आता तुझंही आहे आणि इथं राहणारं माझं संपूर्ण कुटुंब आता तुझंही कुटुंब आहे. इशिता आणि अनया दोघी बोलत असताना अनया म्हणाली, जर ते माझ्यासाठी काही करत असतील तर ते नक्कीच तुझ्यासाठी सुद्धा काही ना काही करतील. जसं तू कायम माझ्या कुटुंबाबद्दल विचार करतेस, तसंच माझं कुटुंबसुद्धा तुझ्या भविष्याबद्दल विचार करतं. आणि हीच तर चांगली गोष्ट आहे ना की आता तुझं शिक्षण थांबणार नाही. आपण दोघी पुन्हा कॉलेजला जाणार आहोत. अनयाचं बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली, हो, तू बरोबर म्हणतेस, पण उद्या आपण कॉलेजला जाणार आहोत तर त्यासाठी पुस्तकं घ्यावी लागतील ना. इशिताचं म्हणणं ऐकून अनया विचारात पडली. तेवढ्यात मयंक तिच्या जवळ येऊन म्हणाला, भाभी, तुम्ही काळजी करू नका. पुस्तकं मी घेऊन येईन. मी सध्या ऑफिसला जातोय. तुम्ही फक्त मला मेसेज करा. येताना मी सर्व पुस्तकं घेऊन येतो. हे बोलून मयंक हसत निघून गेला. मयंक निघून गेल्यावर जानकी खन्ना इशिताला म्हणाली, तू अजूनही नाश्ता केलेला नाहीस. चल, डायनिंग टेबलवर जाऊन नाश्ता कर. मी तोपर्यंत जान्हवीशी बोलून येते. तिला तुमच्याबद्दल काही महत्त्वाचं बोलायचं आहे. जानकी तिथून निघून गेल्यावर इशिता थोडी गोंधळून म्हणाली, मॉम, आम्हा दोघींविषयी काय बोलणार आहेत. तिचं बोलणं ऐकून अनया इशिताच्या हातातला लिफाफा घेऊन म्हणाली, अगं, मॉमने आपलं ॲडमिशन केलं आहे, त्यामुळे त्या आजीकडे काही बोलायचं असेल. पण हे सगळं नंतर बघू. आधी चल, नाश्ता कर. तुझ्यामुळे मीही अजून काही खाल्लं नाही. मी फक्त तुझी वाट पाहत होते की तुझ्यासोबत नाश्ता करावा. अनयाचं बोलणं ऐकून इशिता तिच्यासोबत डायनिंग टेबलकडे जात म्हणाली, तुला माझी वाट पाहायला नको होती. मी अनेक वेळा उशिरा नाश्ता करते. मला लवकर काही खाण्याची सवय नाही. त्यामुळे पुढच्या वेळी माझी वाट अजिबात नको पाहू. इशिता बोलत असतानाच अनया चिडचिड करत म्हणाली, पुढच्या वेळी वाट नाही पाहणार, पण आता तरी चल, नाश्ता कर, कारण मला खूप भूक लागली आहे. हे बोलून अनया पटकन खुर्चीवर बसली. तिच्या मागोमाग इशिताही तिच्या शेजारी जाऊन बसली. दरम्यान दुसरीकडे कबीर आपल्या कंपनीत पोहोचला होता. आज त्याला लवकर जायचं होतं, पण जान्हवी खन्नाचं काही महत्त्वाचं काम असल्यामुळे
तो थोडा उशिराच आला. कंपनीत पोहोचताच त्याने पाहिलं की मॅनेजर आधीच त्याच्या केबिनमध्ये त्याची वाट पाहत होता. कबीर स्वतःच्या खुर्चीत बसताच मॅनेजर पुढे येऊन फाईल देत म्हणाला, सर, ही आहे त्या सर्व विद्यार्थ्यांच्या माहितीच्या फाईल्स. बहुतेक विद्यार्थ्यांची माहिती मिळाली आहे, पण काही विद्यार्थ्यांनी आपली माहिती खासगी ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी पूर्ण माहिती मिळालेली नाही. पण ज्याने इशिता मॅडमचा फोटो व्हायरल केला होता त्या व्यक्तीचा शोध मला लागलाय आणि ती व्यक्ती म्हणजे स्वतः इशिता मॅडमचा भाऊ आहे. हे ऐकून कबीर आश्चर्यचकित होत म्हणाला, इशिताचा भाऊ म्हणजे तिचा चुलत भाऊ? पण तो असं का करेल? मला कॉलेजमध्ये कळलं होतं की इशिताची बहीण राखी तिला आवडत नाही आणि आता तिचा भाऊसुद्धा, म्हणजे तिचं संपूर्ण कुटुंबच तिला नाकारते. कबीरचं बोलणं ऐकून मॅनेजर गोंधळून म्हणाला, सर, तुम्ही बरोबर म्हणता, पण आपल्याला आता हे पाहायचे की आपण त्याच्या या कृत्याला कसं थांबवणार. शेवटी तो तिचा भाऊ आहे. त्याला कळायला हवं होतं की ज्याच्या फोटोशी तो खेळतोय ती त्याचीच बहीण आहे. हे ऐकून कबीरने टेबलवर ठेवलेली फाईल उघडली. वरची फाईल इशिताच्या भावाची होती. फाईलवर त्याचा फोटो होता आणि नाव होतं अखिलेश. कबीर मॅनेजरकडे पाहत म्हणाला, हा मुलगा सध्या कुठे आहे, काय करत आहे, कोणासोबत आहे, या गोष्टी मला 5 मिनिटात शोधून आण. मॅनेजर हसत म्हणाला, सर, मला हे सगळं माहिती आहे. मी आधीच माझे माणसं त्याच्या मागे लावले आहेत. त्याने काय केलं, कुणाशी भेटतो, काय प्लॅन करतो, सगळं कळले. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या बातम्या आणि फोटो काढून टाकण्यात आले आहेत. आता कुणाच्याही मोबाईलमध्ये हे फोटो उरलेले नाहीत. पण त्याने आता एक नवा प्लॅन आखलाय. त्याने इशिता मॅडमच्या फोटोचं अश्लील संपादन केलं आहे. ते फोटो फारच भयंकर वाटतात. जरी माझ्याकडे ते प्रत्यक्षात नसले तरी माझ्या माणसाने सांगितलं आहे की ते खूपच गटार आहेत. मला वाटतंय त्याला एक चांगला धडा शिकवायला हवा. हे ऐकून कबीर रागाने मुठी आवळत म्हणाला, त्या माणसाला माझ्या अड्ड्यावर आण, आत्तासाठी तरी तू निघ. हे सांगून कबीर शांतपणे टेबलवर ठेवलेली फाईल बघायला लागला. मॅनेजरही तिथून निघून गेला होता. कुठेतरी त्याला इशिता खूपच आवडली होती. त्याला हे स्पष्ट दिसत होतं की इशिता आल्यापासून कबीर शांत झाला आहे. तो आता थोडाफार वेळ आपल्या कामालाही देऊ लागला होता. अन्यथा तो सतत आपल्या अड्ड्यावरच राहत असे आणि कुणाचा तरी खून करत फिरत असे. त्याला हे देखील नको होतं की इशिताची एखादीही फोटो व्हायरल व्हावी आणि त्यामुळे कबीरला काही गैरसमज होऊन तो इशितावर आरोप करू लागावा. त्याने खूप कठीण प्रयत्नांनी कबीरच्या मनातून ती गैरसमजूत काढून टाकली होती की इशिता कोणीतरी वाईट मुलगी नाही, तर एक साधी, सरळ आणि निरागस मुलगी आहे. इकडे कबीर सगळी फायली तपासून उठत होता तेव्हाच त्याच्या मोबाईलवर मॅनेजरचा मेसेज आला. तो पाहताच तो झपाट्याने आपल्या केबिनमधून बाहेर पडला आणि ऑफिसच्या मुख्य गेटकडे चालू लागला. तो गेट जवळ पोहोचणार इतक्यात मयंक धावत येऊन त्याच्या समोर आला. मयंकला समोर पाहून कबीरने डोळे बारीक केले. तेव्हा मयंक थोडा श्वास घेत शांत होत म्हणाला, भाऊ, मला एक अतिशय महत्त्वाच्या मीटिंगला जावं लागणार आहे. त्यामुळे शक्य आहे की मी आज रात्री उशिरा घरी येईन. पण मला एक छोटंसं काम आहे. अनया आणि इशिता बहिणींसाठी मला काही पुस्तके आणायची आहेत. अनयाने यादी दिली आहे, पण माझ्याकडे वेळ नाही आहे. कृपया तुम्ही ही पुस्तके घेऊन द्याल, कारण दोघींनाही आजच ती हवी आहेत. त्या दोघी उद्यापासून कॉलेजला जातील. त्यांना त्याची गरज भासेल. मयंकचं बोलणं ऐकताच कबीर चिडून म्हणाला,
मी त्यांचा नोकर नाही, हे सगळं काम मीच करीन. इथे पुरेसं स्टाफ आहे. नोकर, असिस्टंट, बॉडीगार्ड त्यांच्याकडून काम करून घ्यावं आणि पुढच्या वेळी माझ्या वाटेत येण्याचा प्रयत्न देखील करू नकोस, हे म्हणत कबीर बाहेर निघून गेला. पण लगेचच त्याला काहीतरी आठवलं आणि तो मागे वळून मयंककडे पाहत म्हणाला, आणि दुसरी गोष्ट, जर तू मीटिंगसाठी जात असशील तर फक्त कामावर लक्ष दे. जर मला कळलं की तू पुन्हा एखाद्या मुलीसोबत डेटवर गेला आहेस तर मी तुला यापुढे घरात यायलाही देणार नाही. खरं तर तुला कायमचं घराबाहेरच काढून टाकेन. हे बोलून कबीर रागात तिथून निघून गेला. कबीर गुस्स्यात निघून जाताना पाहून मयंकचा चेहरा उतरला. त्याला माहिती होतं की कबीर त्याला मुलींशीही डेटवर जाण्यापासून का अडवतोय. म्हणूनच तो नेहमी कबीरच्या बोलण्याआधीच सहमत राहत असे. आता पुस्तकं आलंच होतं, त्यामुळे त्याने लगेच आपल्याच असिस्टंटला पुस्तकांची यादी देऊन पाठवून दिलं. थोड्याच वेळात कबीर आपल्या अड्ड्यावर पोहोचला. तिथे त्याने पाहिलं की इशिताचा भाऊ अखिलेश खुर्चीला बांधलेला होता आणि त्यानंतर कबीरने आधीच फायलिंगमध्ये अखिलेशचे फोटो पाहिले होते, त्यामुळे त्याला ओळखायलाही वेळ लागला नाही. अखिलेशच्या चेहऱ्यावरचा गर्व पाहून कबीर त्याच्यासमोर जाऊन उभा राहतो. अखिलेश समजून घेण्याचा प्रयत्न करत होता की अखेर त्याला का पकडलं गेले, पण जेव्हा त्याचं लक्ष कबीरकडे गेलं तेव्हा त्याच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. कबीरला पाहताच तो थरथरत्या आवाजात म्हणाला, कबीर खन्ना. कबीर आपल्या दुष्ट नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाला, चला बरं झालं, तुला तरी माझं नाव माहिती आहे. नाहीतर मला वाटलं होतं की मला तुला माझ्या पद्धतीने सांगावं लागेल की मी कोण आहे. कबीरचं बोलणं ऐकून अखिलेश म्हणतो, सोडा. संभ्रमात म्हणाला, सर, तुम्हाला कोण ओळखत नाही. किती लोक तुमची एक झलक पाहण्यासाठी रांगेत उभे असतात आणि त्यानंतर इकडे आज माझी तुमच्याशी भेट झाली, हाच माझ्यासाठी आनंद आहे. पण मला इथे का आणलंय आणि अशा प्रकारे का बांधून ठेवलंय. अखिलेशचं बोलणं कबीरने दुर्लक्ष केलं आणि मॅनेजरकडे पाहू लागला. तेवढ्यात मॅनेजरने रागानं अखिलेशच्या कॉलरला पकडत विचारलं, तुला इशिता माहिती आहे का? तीच इशिता जिने काही दिवसांपूर्वी फोटो तिचे व्हायरल झाले होते. लोकांनी ज्यांचे फोटो चुकीच्या प्रकारे वापरले होते. हे ऐकताच अखिलेश गोंधळून म्हणाला, तुम्ही माझ्या बहिणी इशिताबद्दल बोलताय का? हो, मी तिला ओळखतो. ती माझी मोठी बहीण आहे. पण त्यासाठी तुम्ही मला का पकडलंय? मी हे मान्य करतो की तिचे फोटो व्हायरल झाले आहेत, पण ते मी थोडीच केले होते. अखिलेशचं बोलणं ऐकून इकडे मॅनेजर चिडूनच म्हणाला, आणि त्यानंतर खूप शहाणपणा करू नकोस. सरळ सांग की तू इशिता मॅडमचे फोटोज का व्हायरल केलेत आणि त्यानंतर तुझा हेतू काय असेल. तुझा हेतू काय होता? तू तिचा छळ का करत होतास? जर खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तर तुला समोर उकळत्या पाण्यात फेकून देऊ. हे ऐकून अखिलेश थक्क झाला. त्याला समजत नव्हतं की ते सगळे त्याच्यावरती आरोप करत आहेत. त्याला वाटलं की काहीतरी मोठा गैरसमज झाला आहे. तो म्हणाला, हे तुम्ही काय बोलताय? मी जेव्हा सांगतो आहे ना की मी फोटो व्हायरल केले नाहीत, तर माझ्या बोलण्यावर विश्वास का ठेवत नाहीत? हो, हे खरं आहे की माझं कुटुंब इशिताला आपली मानत नाही. मीही अनेकदा तिच्यावर रागवलेलो आहे, कारण ती नेहमी माझ्या कामात अडथळा आणायची. काही करू नकोस तर हे करू नकोस असं सतत सांगायची. पण याचा अर्थ असा नाही की माझ्या बहिणीबरोबर असं वागेन. कदाचित तुम्हाला काही गैरसमज झाला आहे. तर अखिलेशचं बोलणं ऐकून कबीर शांतपणे त्याच्याकडे पाहत राहतो. तर मॅनेजर अजूनही त्याच्याकडून खरं कबूल करण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा मॅनेजरला वाटलं की अखिलेशला
काही कबूल करणार आहे, तेव्हा तो कबीरकडे पाहत म्हणाला, सर, तुम्ही एकदाच फक्त आदेश द्या. मी या माणसाला इतकं छळेन की तो इथेच तडफडून मरेन. मॅनेजरचं बोलणं ऐकून कबीरने हाताने त्याला शांत राहण्याचा इशारा दिला आणि मग तो पुन्हा अखिलेश समोर जाऊन त्याच्या चेहऱ्याकडे पाहत दात दाखवल्या. खाल्ल्या खाल्ल्या म्हणाला, तू म्हणतेस की तुझे बहिणीचे फोटोज व्हायरल केले नाहीत, पण माझ्याकडे जे फोटो पुरावे आहेत ते काही वेगळंच सिद्ध करत आहेत. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.